मस्त टेस्टी सुकटची चटणी कशी बनवायची चला लगेच बघूया। हे बघा इथे आपण एकही पाण्याचा थेंब न टाकता, बरेच जण काय करतात सुकट भाजून घेतली ना की ते थोडेंसं पाणी सुकटवर पाणी शिंपडतात किंवा इथे सुकट याच्यामध्ये फ्राय केल्यानंतर इथे थोडं पाणी शिंपडून घेतात। पण मी तसं काही न करता अशी आपली कुरकुरीत इथे सुकटची चटणी तयार होती। फक्त आपण इथे भाजून घेतले छान खरपूस, तेच ह्याच्यामध्ये ॲड केलेले। तुम्ही नक्की एकदा करून बघा। इथे आपली मस्त अशी कुरकुरीत सुकटची चटणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। खायला अप्रतिम लागते लिंबामुळे, नक्की ट्राय करा। मस्त ही गरम गरम वरण भात किंवा आमटी भात त्यासोबत अतिशय टेस्टी लागते, किंवा भाकरीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता। सर्वात आधी आपण काय करायचं, इथे वाटीभर मी सुकट घेतलेले ते भाजून घेऊया। आता इथे ना हलके भाजून घेणार आहोत आपण 1-2 मिनटच। सगळ्यात आधी इथे तुम्ही सुकट जर घेतली ना की ती नीट करून घ्यायची। त्याच्यामध्ये ना असे बारीक बारीक खडे असतात, म्हणून आधी स्वच्छ करून घ्यायची, त्यानंतर इथे भाजायची। हे बघा इथे हलके आपले भाजून झालेले 1-2 मिनटच इथे मी भाजून घेतलेले। आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आता हे काढून घेते। त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल ॲड केलेलं आहे। आता इथे ना थोडासा लसूण ॲड केलेला आहे, तो आपण याच्यामध्ये लसूण आता याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊया। इथे हलकासा लसणाचा कलर चेंज झालेला आहे, थोडासा कढीपत्ता ॲड केलेला आहे। तर इथे 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला, तो पण याच्यामध्ये ॲड केलेला आहे। तो कांदा पण आता आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। हलकासा इथे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण इथे या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। इथे परत तेल टाकायचं नाही, त्याच तेलामध्ये आता आपण हा कांदा छान मस्त गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। जास्त पण इथे लाल करायचा नाही आहे। इथे थोडीशी हळद ॲड केलेली आहे, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर इथे 1 टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण ॲड केला। मीठ पण इथे ॲड केलेले आहे। मीठ इथे बेताचंच टाकायचं, सुकटला ऑलरेडी मीठ असतं, थोडी खारटच असतात, म्हणून इथे मीठ बेताचंच टाकायचं। आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया। कांदा पण इथे थोडासा आपला कलर चेंज झालेला आहे, अजून आपण इथे 1 मिनिट होऊन देऊया। कांदा टोमॅटो हे आपल्याला 1-2 मिनिटं आता पुन्हा छान फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा इथे छान मस्त फ्राय झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तिखट टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा इथे कांदा मसाला, अजून इथे 1 चमचा टाकून घेतलेला आहे, 1 चमचा इथे गरम मसाला। आणि आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी तिखट अर्धा चमचा टाकलेला आहे, म्हणजे छोटा चमचा जो असतो ना मसाल्याच्या डब्यामधला तो भरून, आणि जो पोहे खायचा चमचा असतो तो अर्धा चमचा, आणि कांदा लसूण 2 चमचे टाकलेले। आता हे छान मिक्स झाल्यानंतर इथे मी लगेच हे सुकट जे भाजले होते ना ते टाकून घेतलेले आहे। आता ते पण आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। हवं तर तुम्ही इथे ना हे सुकट भाजलेले थोडेसे पाण्यामध्ये भिजवले ना तरी चालेल, पण मी इथे न भिजवताच छान ते असे खरपूस भाजलेले आहे ना, तेच मी इथे लगेच ॲड केलेले आहे। तुम्ही एकदा असं करून बघा, आपली सुकटची चटणी अधिक टेस्टी छान होते, चवीला कुरकुरीत होते। हे बघा इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे, आणि मिक्स झाल्यानंतर इथे आपण फक्त लिंबाचा रस ॲड करणार आहोत। इथे मी अख्खा 1 लिंबाचा रस ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। तुम्ही एकदा मी ज्याप्रमाणे बनवली ना त्याप्रमाणे बनवून बघा। अख्खा 1 लिंबाचा रस ह्याच्यामध्ये ॲड करायचा, चवीला खूप छान होते। हे बघा इथे आपण एकही पाण्याचा थेंब न टाकता, बरेच जण काय करतात सुकट भाजून घेतली ना की ती थोडंसं पाणी सुकटवर पाणी शिंपडतात, किंवा इथे सुकट याच्यामध्ये फ्राय केल्यानंतर इथे थोडं पाणी शिंपडून घेतात। पण मी तसं काही न करता अशी आपली कुरकुरीत इथे
सुकटची चटणी तयार होती. फक्त आपण इथे भाजून घेतले छान खरपूस, तेच ह्याच्यामध्ये ॲड केलेले. तुम्ही नक्की एकदा करून बघा. आता इथे मी 1 मिनटं होऊन देणार आहे. तर इथे थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. इथे आपली मस्त अशी कुरकुरीत सुकटची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. खायला अप्रतिम लागते लिंबामुळे. नक्की ट्राय करा. मस्त गरम गरम वरण भात किंवा आमटी भात त्यासोबत अतिशय टेस्टी लागते, किंवा भाकरीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. हे बघा, इथे आपली सुकटची चटणी तयार झालेली आहे, मस्त अशी कुरकुरीत. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.